काहीच नाही राहिलं तिथे. हे जर्मलचा डबा आहे, याच्यामध्ये खरं त्यांचे डाग होते. आता हे जर्मलचा डबा इतळलाय, म्हणलं सोन्याला काय इतळाय, त्याला किती टाइम लागतो. आणि पैसे आणि ते या डब्यामध्ये होतं. हा डबा इतळून गेलेला आहे. आपण मीडियाच्या माध्यमातून सर्व पत्रकार मित्र बघू शकता आणि याचा आम्हाला न्याय देऊ शकता की 1 तोळा सोन्याचा आणि 50,000 रोख. हे बघा ते 2 तोळे होते का, 2 तोळ्याचा डाग आणि 50,000 रुपये रोख होते. धन्यवाद. चला शिवाजी पिलाजी खुटाण यांच्या घराचं जळीत झालेलं आहे. आंबोली येथे खुटाणवाडी. संध्याकाळी त्यांना काय होतं करणार आहे तुम्ही? तसं आता यांना खाण्यापिण्यासाठी काही नाही, पण आता ग्रामपंचायत त्यांना काय थोडीफार मदत नाही करू शकत काय. आता सरपंच नाही इथं, उद्या मीटिंग पण आहे आमची बोरी आणि सरपंच सगळे लोकांना घेऊ आपण. जळून गेला काही राहिलं नाही. मी आता भाऊसाहेब, मी आता यांच्याशी बोललोय पीओ साहेबांची. तात्काळ हा प्रस्ताव पाठवा, जरी झाल्यानंतर त्याला दाखला जोडा, तात्काळ मदत करूया. आणि तुम्ही असं हे बघा, ते आता हे कुडाचं घर आहे, हे कुड चाचल्यामुळे ते जळून गेले आणि तुम्ही व्यवस्थित पंचनामा करून मग मी आता तहसीलदारांशी बोलतो. काय कुठली राजकीय बाईट नाही, हे घर जळाले, माणसं उघड्यावर आहेत. आज संध्याकाळी ते कुठे राहणार आहेत. आणि ग्रामपंचायत ही खरं तर म्हणजे लोकांच्या सोयीसाठी आहे. आणि म्हणून तुम्हाला सरपंच मॅडमला सांगा. आणि बिडूला झालं तर कानावाला मी बिडूला एक फोन करीन. गोयर साहेब आपले बिडू आहेत, त्यांना आता काहीच नाही राहिलं. आता म्हणजे तुम्हाला जर तुमच्या याच्याप्रमाणे जो अधिकार असतो तो, मी म्हणत नाही तुम्ही त्यांना हे करा ते करा, तर थोडीशी त्यांना मदत करा. आता त्यांना खरं तर हे इथं त्यांना आता सुद्धा त्यांना काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं खरं तर ते हे आहे. तर मी तात्पुरतं त्यांना माझ्याकडून 2,000 रुपये देतो. ते आपले संध्याकाळचं पुरतं 2-4 दिवस त्यांचं दरबाळ घ्या. तर त्यांना ते आपलं सध्या त्यांचे पैसे सुद्धा सगळे जळून गेले, त्यांचे डाग जळले. तर आता त्यांना संध्याकाळी काय खायला नाही, म्हणून मी त्यांना 2,000 रुपये तात्पुरते दिलेत. आपण जे कोणी काही मदत करतील तशा प्रकारचं आपण त्यांना हे करूया. तुम्ही पण ग्रामपंचायतून त्यांना मदत करा, अशा प्रकारचं तुम्हाला मी आवाहन करतो. आणि विशेष करून थोडंसं आता हे बाता गेलं, ते त्यात काय एकूण हे इकडं त्यांचं 50,000 रुपये गेले, डाग गेले, भांडी भासणं गेली, काहीच नाही. मग आपले तुम्ही एक बीडीओ साहेबांना एक प्रस्ताव उद्या द्या आणि तहसीलदारांना एक द्या. आता तेच खरं तर सरकारने त्याला नाही आलं पाहिजे का नाही. तरी कोतवाल पाठवलाय, कोतवाल गायला पाठवलं, दौंडी द्यायचे का घर पेटले म्हणून? नाही, त्यांची जबाबदारी काय? सरकार तलाठ्याने कोतवाल पाठवलाय का गावात दौंडी द्यायचं का? आंबोली घर जळालाय. तलाट्याचं आणि सरकारचं कामही नाही इथं येऊन पंचनामा करणे, काय झालंय, किती भासणं होती, काय होतं हे पाहायला पाहिजे ना समक्ष. फोन केला होता तलाठी मॅडम. अरे फोन करून काय करता बाबा नो? कोतवाल कोण आहे? सुपे. त्याचं काय होतंय विचारता? त्याला आला फोन सरकारचा, तो आला इथं, पण तो येऊन काय करणार? इथं प्रत्यक्षामध्ये जळीत म्हणजे ही हानी झालेली. आणि याच्यामध्ये ही जबाबदारी तलाठी, सर्कल, ग्रामसेवक, सरपंच आणि मी सुद्धा, माझी पण जबाबदारी आहे कार्यकर्ता म्हणून. मी काय मग निसच पुढारी का? मला एखादी वाईट घटना घडली किंवा कोणा अन्याय झाला तर देवराम दांडाला इथे यावाच लागेल, त्यांना मदत करावाच लागेल. तसं तुम्ही सरकारी माणसं आहेत, तुम्ही आले आपला इकून तिकून पाहिलं निघून गेले, ठीक आहे. तुम्ही आता आलात, काय असेल ते बघा, त्यांना काय मदत करता येईल ती ग्रामपंचायत करा. सरपंच बाईचं बाळ लहान आहे, त्याच्यामुळे त्यांना काही तांत्रिक अडचण आहे. तुम्ही समजून घ्या. पोलीस पाटील साहेब आहे तिथं, पोलीस पाटील मला फोन करतो, तुम्ही फोन करत नाही. या अशा टायमाला तात्काळ करता, कारण आमचा फोन गेल्यावरती वरिष्ठ अधिकारी येतात. तुमचं काय तसं आहे, तुम्ही साहेब आपले गरमजोग आहेत, ठीक आहे. तुमच्या कुटुंबाला मदत होईल माझ्याकडून, मी तुम्हाला घरकुल तर देणारच.
परंतु जे काय आता ही नुकसान झाले याच्यामध्ये आपण जसं काही नियमात बसेल ते आपण करूया. धन्यवाद. मी या ठिकाणी जाहीर पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की आपण या मीडियाच्या माध्यमातून जे जे वरिष्ठ अधिकाऱ्यांना, प्रकल्प अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील आणि तहसीलदार असतील, या अधिकाऱ्यांनी खरं तर फार हे म्हणजे भूमिहीन झाले, घरच नाही राहिलं, अशा प्रकारचे जरी झालेले त्यांना मदत चौकून व्हावी आणि गावकऱ्यांनी कोणी कोणाला त्यांना जर थोडंफार आपल्या ऐपतीप्रमाणे 100, 200, 50 रुपये देऊन त्यांना त्या बारीक बारीक पोरांसाठी पोर आजारी आहे एक सहानुभूती म्हणून अशा प्रकारचे ज्यांना ऐपतीप्रमाणे शेतकऱ्यानुसार ते केलं तर त्या कुटुंबाला आपण आधार देऊ आणि त्या कुटुंबाला करू. धन्यवाद.